नमस्कार मैत्रिणींनो, तुमची अन्नपूर्णा गावरान रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनलवर मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. चला तर आज मी तुम्हाला चंपाषष्ठी स्पेशल वांग्याचं भरीत कसं बनवायचे ते सांगणार आहे. हे भरीत आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवणारे, अगदी सोप्या पद्धतीने खायला अतिउत्तम असं लागणारे हे भरीत. चंपाषष्ठीच्या दिवशी प्रत्येकाच्या घरोघरी हे भरीत देवाच्या नैवेद्यासाठी बनवलं जातं. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. हे बघा, आपण वांगे घेतले. वांगे घेताना तुमच्याकडे लांब गोल जे बी भरताचे वांगे असतील ते घ्या. चंपाषष्ठी म्हटलं का त्याला नवीन कांदा लागतो, तर हे बघा मी नवीन 3 कांदे घेतले. तुमच्याकडे कांदा नसेल तर कांद्याची पात वापरली तरीही चालेल. वांग्यांना स्वच्छ धुवून कोरडं करून घेतले. आता सुरीच्या साह्याने या पद्धतीने सर्व वांग्यांना चिरा देऊया. मध्ये चेक करूया वांगे किडेचे आहे की नाही. या पद्धतीने चिरा देऊन झाल्यानंतर आता आपण हे बघा हिरव्या मिरच्या घेतल्या आणि लसूण घेतलाय. हिरव्या मिरचीचे या पद्धतीने तुकडे करून घ्या. आता आपण ज्या बी वांग्यांना चिरा पाडून घेतलाय त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या लसूण भरून घेऊया. या पद्धतीने हिरव्या मिरच्या लसूण जर भरून घेतला ना, वांग्याच्या भरत्याला खूप छान स्वाद येतो. या पद्धतीने भरून घ्या. आता सर्व वांगे आपण असेच भरून घेऊया व सर्व वांग्यांना आता तेलाचा हात लावून घेऊया. तेलाचा हात जर लावला तर तुमचं वांग हे पटकन भाजेल, अजिबात टाईम लागणार नाही. आता आपण एका गॅसवर जाळी ठेवूया. जाळीवर आता सर्व वांगे या पद्धतीने भाजण्यासाठी ठेवूया आणि सर्व वांगे खालून वरून उलट करून व्यवस्थित भाजून घेऊया. जे बी आपण नवीन कांदे घेतले सर्व कांदे बारीक असे चिरून घेऊया. हे बघा, एकीकडे आपले वांगे पण व्यवस्थित भाजले. थंड झाल्यानंतर आता जे बी वरचं काळं साल आहे ते सर्व हाताच्या साह्याने ते काळं साल काढून टाकायचे. सर्व काढा, त्याला अजिबात थोडंसुद्धा साल ठेवू नका. काळं साल जर ठेवलं तर तुमच्या वांग्याचा कलर पण व्यवस्थित येणार नाही आणि वांग्याचं भरीत पण हे कडवट लागेल. एका सुरीच्या साह्याने किंवा स्मॅशरच्या साह्याने हे सर्व वांगे आता आपण बारीक करून घ्यायचे किंवा तुम्ही हाताने जरी बारीक केलं तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. हे बघा, आपण एक स्मॅशर पण घेतलं आहे. आता स्मॅशरनं सर्व वांग्याचं भरीत हे बारीक करून घ्यायचं आहे. एकदम बारीक करून घ्या. बारीक करून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे. जिरं घालूया, कोथिंबीर घालूया, गरजेनुसार हिरव्या मिरच्या घेतलाय, भरपूर सारा लसूण घेतलाय. लसूण हा आवर्जून भरीत बनवताना जास्त घाला. त्याला या पद्धतीने दळून घेऊया. दळून झाल्यानंतर एक कढई घेतली आहे, तिला गरम होण्यासाठी ठेवलं आहे. तिला व्यवस्थित गरम होऊ द्या. त्याच्यामध्ये तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर जिरं घालूया, हिंग पावडर घालूया. जे बी वाटण करून घेतलं आहे मिरचीचं आपल्याला, ते वाटण या तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तुम्ही आधी कांदा पण परतू शकता, परंतु आधी हिरव्या मिरचीचं वाटण परतून घेतलं ना, तुमचं भरीत अजिबात कडवट लागणार नाही. मेन गोष्ट म्हणजे मिरची पण व्यवस्थित तळल्या जाते आणि त्यानंतर आपण कांदा परतण्यासाठी टाकतो. तुम्ही कांदा आधी परतण्यासाठी टाकला तरीही चालेल, तुमच्या आवडीनुसार. त्याला आता व्यवस्थित परतून घ्यायचे. परतण्यासाठी आपण त्याच्यामध्ये अगदी थोडंसं चिमूटभर मीठ टाकूया, जेणेकरून आपला कांदा व्यवस्थित परतला जाईल. कांदा परतल्यानंतर त्याच कढईमध्ये आता आपण कांदा असा साईडला करून घेऊ चटणीच्या साह्याने. जे बी तेल उतरल त्या तेलामध्ये अर्धी वाटी इतके शेंगदाणे टाकले. तुम्हाला शेंगदाणे आवडत असेल तर टाका, नाहीतर नाही टाकले तरीही चालेल. शेंगदाण्यांना व्यवस्थित तेलामध्ये तळून घेऊया. तळल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे शेंगदाणे तुम्ही तळून वरून जरी टाकले भरतामध्ये तरीही छान लागतात. या पद्धतीने मिक्स करून घ्या. भरपूर सारा टोमॅटो बारीक असा चिरून घेतलाय, त्याला घालून घेऊया. टोमॅटो जोपर्यंत लूज पडत नाही तोपर्यंत त्याला एकदम व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जितकं आपलं कांदा टोमॅटो परतला जातो तितकं हे भरीत खायला चविष्ट असं लागतं. हे बघा, आपला टोमॅटो व्यवस्थित परतला आहे. त्याच्यामध्ये आता आपण हळद पावडर टाकूया. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. जे बी आपण वांग्याचं भरीत बारीक असं स्मॅश करून घेतलं आहे ते घालून घेऊया आणि त्याला पण मिक्स करून घेऊया. तुम्ही सीझननुसार या भरतामध्ये वाटाणा जरी घातला तरी हे भरीत खायला छान लागतं. तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर नाही टाकला तरीही चालेल. त्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. भरपूर सारी पुन्हा एकदा कोथिंबीर घालूया. तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्याच्यामध्ये आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे, त्याने तुमचं हे भरीत खायला खूपच चविष्ट असं लागतं. त्याच्यामध्ये आता आपण 1 पॅकेट इतकं मॅगी मसाला टाकूया. मॅगी मसाला हा आवर्जून घाला भरतामध्ये, त्याने हे भरीत एकदम भन्नाट असं लागतं. हे भरीत आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवलं आहे, त्यामुळे या पद्धतीने नक्की बनवून बघा. त्याला व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यावरती अगदी 2 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण हे आवर्जून ठेवा, जेणेकरून मसाल्याची जी बी वाफ असेल ती भरताला व्यवस्थित लागेल आणि खायला चविष्ट असं लागेल. हे बघा, 3 ते 4 मिनटं झाले. आपलं गरमागरम भरीत तयार झालं आहे. त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया, परतून घेऊया.
तुम्ही या चंपाषष्ठीला या पद्धतीने भरीत नक्की करून बघा. नक्की सगळे आवडीने खातील. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व या पद्धतीने झटपट होणारं वांग्याचं भरीत तर नक्की बनवून बघा. चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत.